माझं नाव रुपाली. मी पुण्यात राहणारी एक विवाहित महिला आहे. आमच्या लग्नाला आता जवळजवळ 8-9 महिने झाले आहेत. मी आणि माझा नवरा आकाश आम्ही दोघेच पुण्यात राहतो. आमचं लग्न कौटुंबिक संमतीने म्हणजेच अरेंज मॅरेज होतं. माझा नवरा एका मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे आणि मी गृहिणी आहे. खरं सांगायचं तर आकाशची चांगली सॅलरी आणि त्याचे वडील सरकारी नोकरीत होते. हाच विचार करून मी या लग्नासाठी होकार दिला होता. माझा नवरा कामात खूप हुशार आहे, पण जेव्हा मला आनंदी ठेवण्याची भावना समजून घेण्याची वेळ येते तिथे तो खूप मागे पडतो. लग्नाला इतके महिने झाले, पण आम्ही जेव्हा जेव्हा जवळ येतो तेव्हा आमच्यात कोणताही उत्साह किंवा रोमांस नसतो. रात्री झोपण्यापूर्वी दिवा बंद करून जेव्हा मी त्याच्या बाजूला जाऊन झोपते तेव्हा तो येतो, त्याला हवं ते करतो आणि लगेच दुसऱ्या बाजूला वळून झोपून जातो. माझ्या मनात कितीतरी इच्छा असतात, पण त्या कधीच पूर्ण होत नाहीत. या 8-9 महिन्यात मला समजले की आकाश अत्यंत शांत आणि बुजरा स्वभावाचा माणूस आहे. तो घरातही जास्त बोलत नाही आणि आमच्यात कधीच प्रेमाच्या गोष्टी होत नाहीत. रोज सकाळी उठायचं आणि कामावर निघून जायचं, एवढाच त्याचा दिनक्रम आहे. जेव्हा कधी त्याची इच्छा असेल तेव्हा नेहमीप्रमाणे झोपण्यापूर्वी थोडा वेळ माझ्या जवळ येतो आणि झोपून जातो. यामुळे माझ्या मनाची ओढ कधी शांतच झाली नाही. मी माझ्या अनेक इच्छा मनातच दाबून ठेवून झोपून जायचे. असंही नाही की मी दिसायला सुंदर नाही. माझी उंची उत्तम आहे आणि कॉलेजमध्ये मी फॅशन शोमध्येही जिंकले होते. कॉलेजमध्ये असताना कित्येक मुलं माझ्या मागे असायची, पण मी कधी कोणाला भाव दिला नाही. इतके दिवस मी स्वतःच्या मनावर ताबा ठेवला, पण आता मला राहवत नाही. माझ्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली होती की मी कोणासोबत तरी वेळ घालवावा, कोणीतरी माझ्यावर मनापासून प्रेम करावं. मला असा एक जोडीदार हवा होता जो मला पूर्णपणे समजून घेईल. याच विचाराने मी माझ्या जुन्या मित्रांना शोधायचे ठरवले. मी फेसबुकवर जाऊन माझ्या ओळखीचे जे कोणी मित्र ऑनलाईन दिसायचे त्यांना मेसेज करू लागले. बऱ्याच जणांनी लगेच उत्तरं दिली. मी त्यांच्याशी रोज बोलू लागले. त्यात काही अविवाहित तर काही विवाहित होते. एका आठवड्यातच मी 4-5 जणांशी छान बोलू लागले होते. हळूहळू आमचं बोलणं फोनवरही सुरू झालं. नवरा ऑफिसला गेल्यावर मी दिवसभर त्यांच्याशी गप्पा मारायचे. काही दिवसांनी 2 मित्रांनी मला भेटायला बोलावले. एक अविवाहित होता आणि दुसरा विवाहित. मीही भेटायला तयार झाले. नवरा ऑफिसला गेल्यावर मी वेगवेगळ्या दिवशी त्या दोघांना भेटून आले. आम्ही दुपारी जेवताना भेटलो, खूप गप्पा मारल्या आणि एकमेकांना जाणून घेतले. ते माझ्याशी खूप चांगले वागत होते आणि मला ते दोघेही आवडले होते. त्यानंतर मी रोज वेळ काढून त्यांच्याशी बोलू लागले. मी त्यांना आधीच कल्पना दिली होती की नवरा ऑफिसला गेल्यावरच फोन करायचा आणि तो घरी येण्याच्या वेळेपूर्वी फोन ठेवायचा. ठरल्याप्रमाणे आमचं बोलणं रोज व्यवस्थित सुरू होतं. एकदा संध्याकाळी 5च्या सुमारास माझ्या फोनवर एक मेसेज आला. तो मेसेज त्या दोघांपैकी एकाचा म्हणजेच रितेशचा होता. रितेश दिसायला खूप सभ्य होता आणि तो मला जास्त आवडायचा, त्यामुळे मी त्याच्याशीच जास्त बोलायचे. मी तो मेसेज उघडला आणि धक्काच बसला, कारण तो एक चावट आणि अश्लील जोक होता. मी तो जोक वाचत होते, तोच रितेशने तो लगेच डिलीट केला. त्यानंतर त्याचा मेसेज आला, चुकून पाठवला, माफ कर, पुन्हा असं होणार नाही. त्याची ती गडबड बघून मला हसू आले. मी त्याला एक हसणारा आणि चिडवणारा इमोजी पाठवला. त्यावर त्यानेही तसाच इमोजी पाठवला. पण रितेश तिथेच थांबला नाही. त्याने मेसेज करून विचारले, तुला राग नाही ना आला? मी उत्तर दिले नाही. मग त्याने विचारले, कसा होता जोक? मी म्हटले, खूपच छान. त्यावर रितेश म्हणाला, माझ्याकडे अजूनही असे बरेच जोक्स आहेत, आवडणार असतील तर पाठवू का? मीही उत्साहात म्हणाले, हो पाठव, आवडेल मला वाचायला. माझा होकार मिळताच रितेश एकदम खुलला. त्याने एका पाठोपाठ एक जोक्स पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीला ते थोडे साधे होते, पण हळूहळू ते खूप जास्त चावट होत गेले. मीही त्या जोक्सना हसणारी इमोजी पाठवून दाद देत राहिले. काही वेळेस मी छान रिप्लायही केला, ज्यामुळे रितेशचा उत्साह अजून वाढला. असं मेसेजवर बोलत आमचे 2 दिवस गेले. 3ऱ्या दिवशी सकाळी 6 वाजताच अचानक माझ्या फोनची रिंग वाजली. मी पाहिले तर रितेशचा मेसेज होता. मी बाजूला पाहिले. नवरा चादर ओढून गाढ झोपला होता. मी हळूच फोन चालू करून मेसेज पाहिला
आणि थक्क झाले. रितेशने काही बोल्ड फोटो पाठवले होते. ते फोटो पाहून माझ्या मनातही काहीतरी भावना दाटून आल्या. मी लगेच मेसेज केला, हे काय पाठवतोयस? नवरा बाजूला झोपला आहे. त्याने पाहिले तर मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावर रितेश म्हणाला, सॉरी, पण मला तुझी खूप आठवण येत होती आणि तुझ्याशी तशा गप्पा मारायच्या होत्या. खरं सांगू तर मला खूप इच्छा होते फोटोत आहे तसं करायची. ते वाचून मी थोडा वेळ शांत झाले. काय उत्तर द्यावं मला सुचत नव्हतं. खरं तर माझ्या मनातही तशीच इच्छा निर्माण झाली होती, पण भीतीही वाटत होती. म्हणून मी त्याला हसण्याचा इमोजी पाठवून गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, आपण नंतर बोलू. नवरा उठेल आता. रितेशनेही माझं म्हणणं ऐकलं. मी फोन बंद केला, पण आता मला झोप येत नव्हती. आज नवरा ऑफिसला गेला की रितेशशी मनसोक्त गप्पा मारायच्या, असं मी मनोमन ठरवून टाकलं. मी उठून नवऱ्यासाठी नाश्ता आणि डब्बा बनवला. नवरा नेहमीप्रमाणे 8 वाजता उठला. तोपर्यंत मी माझी सगळी कामं आटपून घेतली होती. माझ्या मनात फक्त रितेशचाच विचार चालला होता. नवरा नाश्त्याला बसल्यावर मी त्याला चहा नाश्ता दिला. डबा भरला आणि त्याची ऑफिस बॅग बाजूला आणून ठेवली. मी स्वयंपाकघरात जात असतानाच नवऱ्याने आश्चर्याने विचारले, आज सगळी कामं खूप लवकर झाली? मी हळू आवाजात म्हटले, हो, आज लवकर उठले होते म्हणून. 9, 9:30 झाले. नेहमी नवरा 10 वाजता ऑफिसला निघायचा, पण आज तो घाई करत नव्हता. मी 10 मिनिटं वाट पाहिली आणि बाहेर येऊन पाहिले तर तो मोबाईलवर व्हिडिओ पाहत बसला होता. मी विचारले, 10 वाजून गेले, आज ऑफिसला नाही जायचं का? तो म्हणाला, आज जरा उशिरा जायचे, 11 वाजेपर्यंत निघेन. हे ऐकून माझी चलबिचल वाढली. मनात एक प्रकारची व्याकुळता निर्माण झाली होती. मी कसाबसा स्वतःवर ताबा ठेवला. शेवटी 11 वाजता तो घरातून निघाला. तो जाताच मी लगेच दरवाजा आतून बंद केला. स्वयंपाकघरात चार्जिंगला लावलेला फोन घेतला आणि थेट बेडरूममध्ये जाऊन बेडवर आडवी झाले. मी लगेच रितेशला मेसेज केला, पण त्याचा रिप्लाय आला नाही. मी 15 मिनिटं वाट पाहिली. कंटाळून फोन बाजूला ठेवणार तोच त्याचा मेसेज आला. मी विचारले, काय करतोयस? रितेश म्हणाला, मी झोपलो होतो, रात्रभर झोपच आली नाही, म्हणून आज ऑफिसला न जाता घरीच आराम करतोय. ते वाचून मला हसू आलं. मी लिहिले, मग कोणी सांगितलं होतं एवढा विचार करायला? झोपायचं ना शांत. त्यावर रितेशने एकदम थेट उत्तर दिले, तू स्वप्नात येत होतीस म्हणून तुलाच पाहत बसलो होतो रात्रभर. तो मेसेज वाचून मी काही क्षण स्तब्ध झाले. मग मी त्याला हसण्याचा इमोजी पाठवून लिहिले, स्वप्नात बघण्यात काय मजा. ते वाचताच रितेश एकदम जोशात आला आणि म्हणाला, मग येऊ का घरी? समोर येऊनच बघतो. मीही त्या मूडमध्ये वाहून जात हो म्हणून टाकले. रितेशने लगेच पत्ता मागितला. मी पत्ता मेसेज केला. पत्ता मिळताच त्याचा फोन आला. समोरून अगदी हळू आवाजात रितेशने विचारले, खरंच येऊ ना? मीही हळूच हो म्हणाले. त्यावर तो म्हणाला, ठीक आहे, मी ट्रेनने निघतोय, यायला साधारण 1 तास लागेल. बिल्डिंगजवळ आलो की फोन करतो. फोन ठेवताच माझ्या हृदयाचे ठोके वाढले. घरी एक परका मुलगा येणार या विचाराने माझं तोंड सुकलं. मी किचनमध्ये जाऊन पाणी प्यायले आणि शांत होऊन विचार करू लागले. आता 11:30 झाले होते. माझ्याकडे फक्त 1 तास होता. मी खूप आनंदात आणि उत्साहात होते. मी एक छानसा ड्रेस घातला, मेकअप बॉक्स काढून तयारी सुरू केली. गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली आणि केस मागे मोकळे सोडले. आता रितेश येण्याची वेळ झाली होती. मी तयार होऊन बेडवर बसले होते आणि त्याच्या फोनची वाट पाहत होते. घरात शांतता होती आणि माझ्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. पहिल्यांदाच मी असं काहीतरी करणार होते. मनात विचार येत होता की कधी रितेश येईल आणि माझ्या भावनांना वाट मिळेल. तेवढ्यात त्याचा फोन आला, मी तुझ्या कॉलनीमध्ये आलो आहे. मी लगेच उठून दरवाजाजवळ गेले. दरवाजा न उघडता मी बेल वाजण्याची वाट पाहू लागले. काही क्षणांतच बेल वाजली. मी एक मोठा श्वास घेतला आणि दरवाजा उघडला. समोर रितेश उभा होता. मी त्याला आत बोलावले आणि सोफ्याकडे बोट दाखवून बसायला सांगितले. तो सोफ्याकडे गेला आणि मी मागून मुख्य दरवाजा घट्ट बंद केला. मी त्याला हळू आवाजात म्हणाले, पाणी घेऊन येते, आणि स्वयंपाकघरात गेले. तिथे 2 मिनिटं थांबून मी स्वतःला सावरलं आणि पाणी घेऊन बाहेर आले. पाणी दिल्यानंतर मी त्याला कळावं म्हणून समोरच टेबल साफ करण्याचं नाटक करू लागले, जेणेकरून तो मला पाहू शकेल. मी त्याला विचारले, चहा वगैरे घेणार का? मी त्याच्याकडे पाहिले तर तो एकदम स्तब्ध होऊन माझ्याकडे पाहत होता. त्याची नजर माझ्यावरून हालत नव्हती. तो म्हणाला, नको, चहा नको, आताच नाश्ता करून आलोय. आम्ही दोघेही थोडे घाबरलो होतो, कारण पुढे काय करायचे आणि पुढाकार कोणी घ्यायचा हे समजत नव्हतं. मी त्याला ऑफिसच्या वेळांबद्दल विचारलं, पण तो काहीच न बोलता फक्त माझ्याकडे एकटक पाहत राहिला. मी वातावरण हलकं करण्यासाठी म्हणाले,
चल तुला आमचं घर दाखवते. आम्ही उठलो. मी त्याला आतल्या खोल्या दाखवायला पुढे घेऊन जाऊ लागले. चालताना मी हळूच त्याचा हात हातात घेतला. आम्ही आधी किचनजवळ आलो. मी दारात उभी राहून त्याला आतलं सांगत होते आणि सांगताना मुद्दाम अशी उभी राहिली जेणेकरून आमचा स्पर्श होईल. शेवटी कोपऱ्यात आमची बेडरूम होती. मी रूमचा दरवाजा उघडला आणि त्याचा हात धरून आत घेऊन गेले. मी त्याला खोलीची माहिती देऊ लागले, पण रितेशचं पूर्ण लक्ष माझ्या हालचालींवर होतं. मी बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाहिले तर मला तिथे तीव्र ओढ आणि इच्छा दिसली. आता माझाही संयम सुटत चालला होता. मी खिडकीचा पडदा नीट करण्यासाठी पुढे गेले. मी पडदा सरळ करून मागे फिरणार इतक्यात रितेशने मागून येऊन मला घट्ट मिठी मारली. त्याचा तो अचानक झालेला स्पर्श पाहून मी क्षणभर शहारले, पण मला तेच हवं होतं. रितेशने माझे ओठ आपल्या ओठांत घेतले. आम्ही दोघांनी एकमेकांना पूर्णपणे समर्पित केले आणि मनसोक्त एकमेकांचा आनंद घेतला. सगळं झाल्यावर आम्ही काही वेळ शांतपणे झोपलो. संध्याकाळी माझा नवरा घरी येण्यापूर्वी रितेश त्याच्या घरी निघून गेला. त्यानंतर आमच्या भेटींचे हे सत्र रोजच सुरू झाले आणि माझ्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आता पूर्ण होऊ लागल्या. मित्रांनो, कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.